साडेगाव तालुका केज जिल्हा बीड येथील संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली। त्या निषेधार्थ नातेपुते शहर बंद ठेवण्यात आले। यावेळी रास्ता रोको देखील करण्यात आला। संजय ताकतोडे यांना श्रद्धांजली अर्पण करून नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय राजकुमार भुजबळ यांना निवेदन देखील देण्यात आले। यावेळी जिल्हा युवक उपाध्यक्ष दादासाहेब रणदिवे, कोर कमिटी अध्यक्ष बाळू सतपाळे, अध्यक्ष महादेव सुपसौंदर, उपाध्यक्ष नंदू लांडगे, युवा नेते सतीश सकपाळ, सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी नातेपुते शहर यांच्या माध्यमातून या ठिकाणी बीड जिल्ह्यातील ताकलवंडे यांच्या निधनानंतर जो मातंग समाज पिसळून उठलेला आहे आणि त्यांच्या श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी जमलेला आहे, या संदर्भात सबंध तालुक्यातील नव्हे तर सबंध महाराष्ट्रातील मातंग समाज त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, आरक्षणासाठी ज्यांनी या मातंग समाजासाठी योगदान दिलं, स्वतःचं बलिदान दिलं, या संदर्भात हा मातंग समाज पेटून उठलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक रक्ताचा थेंब ना थेंब ते वाया जाऊ देणार नाहीत। कारण हा समाज म्हणजे लढवय्या समाज आहे आणि ह्या समाजाला त्याची पूर्ण चीड आलेली आहे। म्हणूनसाठी हा समाज पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर येऊन हा लढा उभा केलेला आहे। याच्याही पुढं हा समाज तीव्र आंदोलन करणार आहे आणि या समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा समाज माग फिरणार नाही। कारण हा निर्धळ समाज आहे, लढवय्या समाज आहे। या संदर्भात तमाम तालुक्यातील तरुण कार्यकर्ते आपल्या ताकदीनिशी समोर येत आहे। प्रत्येक ठिकाणी गाड्या जाळलेत, दगडफेक केली, अनेक ठिकाणी असे आंदोलन झालेले आहे। या संदर्भात आपल्याला शासन दरबारी न्याय मिळावा, या संदर्भात हा समाज एकत्र येत आहे आणि समाजाने सुद्धा आपण तटगट न बाळगता कुठलीही शाखा असो, कुठलीही संघटना असो, पण एक समाज, एक जात म्हणून एकत्र यावी, या संदर्भात समाजाने आपला पूर्ण विचार करून यात सामील। क्रांतिकारी जय लहुजी खरं तर मातंग समाजाचा एक सच्चा कार्यकर्ता, लहुजी शक्ती सेनेचा सच्चा कार्यकर्ता बीड जिल्ह्यामध्ये संजय भाऊ ताकतोडे यांनी मातंग समाजाला अबकड वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण मिळावं, लहुजी वस्ताद साळव्यांचा पुतळा संसद भवनात आणि विधान भवनात बसवावा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी वारंवार या सरकारच्या दरबारी आंदोलने केली, हसूड मोर्चा काढला, लोटांगण मोर्चा काढला, तरी या सरकारची झोप उडालेली नाही। आणि याचा निषेध म्हणून सर्वप्रथम मातंग समाजाच्या वतीने या सरकारचा सर्वप्रथम निषेध करतो आणि या मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून या प्राणाची आहुती दिलेल्या या कार्यकर्त्याला प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही वाहतो। खरं तर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून या मातंग समाजाच्या युवकांनी या समाजासाठी आपलं बलिदान दिलं, ते बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही। येत्या पुढच्या काळामध्ये मातंग समाज पेटून उठणार आहे। मातंग समाजाला जर स्वतंत्र आरक्षण जर हे सरकार देऊ शकत नसेल तरी या सरकारची जागा दाखवण्याची हिंमत आणि ताकद या मातंग समाजामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सर्व मातंग बंधू भगिनींना आणि समाज बांधवांना मी एकच आव्हान करतो की मातंग समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, गप बसायचं नाही। कोणी कुठलाही भडवासाला आला तरी मताची झोळी जरी घेऊन आला तरी त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि माननीय विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार या लढ्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतोय आणि हा लढा आम्ही जोपर्यंत आमच्या हातामध्ये पदरात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही असाच चालू ठेवणार आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये भाऊंच्या आदेशानुसार आम्ही तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। प्रतिनिधी सचिन रणदिवे, महाराष्ट्र न्यूज, माळशिरस।